श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, नवरात्र सुरू आहेत. अष्टमी मी दसऱ्यासाठी एक स्पेशल थाळी आणलेली आहे. त्याच्यासाठी आपण प्रसादाची थाळी आहे आणि त्याच्यासाठी आपण मस्त काळे चणे केलेले होते, मसाले भात केलेला होता आणि छान शिरा केलेला होता आणि पुऱ्या देखील तळलेला होता. ही सात्विक थाळी आहे. कांदा लसूण न वापरता आपण केलेली आहे. चला आपण काय काय कृती आणि पूर्वतयारी लागते ते बघूया. काही नाही, आपल्याला फक्त 1 ते 1.5 वाटी चणे रात्री भिजू घालायचे आहे. सकाळी काय करायचं की त्याला आपल्याला कुकरला शिट्टी लावून घ्यायची, 1 दालचिनीचा तुकडा घालून. त्याच्यानंतर सात्विक थाळी म्हटलं तर कांदा न वापरता आपल्याला टमाटे असे छान मोठे मोठे चिरून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचे आहे. मिरच्या पण घेतलेल्या आहे आणि मस्त आपण छान याला फोडणीचीही तयारी होणार आहे. याला आपण छान बारीक करून घेऊया, मिरच्या, टमाटर आणि थोडा कढीपत्ता. तोपर्यंत आपले चणे पण झालेले आहे. बघा किती छान सॉफ्ट झाले की नाही, मस्त झाले आहेत ना. आणि आपण याला ना काढून घेऊया आणि छान चाळणीवरून आणि आपण याला फोडणीची तयारी करूया. एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण मस्त जिरं घातलेलं आहे आणि जे आपण टमाटर, मिरच्या आणि कढीपत्त्याचं वाटण केलेलं होतं ते आपण त्याच्यामध्ये घालूया आणि याला छान शिजवूया. थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आणि याला कमी आचेवरच आपल्याला शिजू द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर कन्या भोजन करायचं असेल सप्तमी अष्टमीला तर तुम्ही ही थाळी नक्कीच करू शकता आणि मस्त होणारी आहे, झटपट आहे, लगेचच तयार होणारी आहे. 1 ते 1.5 तासामध्ये जर जास्त 9 कन्या जेवण घालायला असेल 1 ते 1.5 तासात ही रेडी होणारी रेसिपी आहे. बघा अशा प्रकारे आपण कमी आचेवर होऊ देत आहोत. त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि म्हणजे थोडं लवकर शिजेल अशा प्रकारे. आणि बघा मस्त खूप सुंदर सुगंध येत होता याचा. आणि त्याच्यानंतर आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती आहे मसाले भात. त्याच्यामध्ये पण आपण कांदा लसणाचा वापर नाही केलेला आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं ही सात्विकच थाळी राहणार आहे. बघा अशा प्रकारे आपली जी टमाटे, मिरच्या आणि कढीपत्त्याचं जे वाटण होतं ते छान शिजतं आहे. आता आपण बघा मस्त शिजलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर आपण त्याच्यामध्ये घालूया हळद, घालूया तिखट, घालूया रंगाचं थोडंसं तिखट घालूया, धने पावडर, थोडीशी जिरा पावडर पण घालूया आणि हे मिश्रण आपण छान याच्यामध्ये घालूया. अशा प्रकारे आपण सर्व जे पण मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये घातलेले आहे आणि याला छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं शिजू देऊया. बघा छान रंग आला की नाही, आता रंग मस्त आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपले जे चणे होते ते घालणार आहोत. बघा अशा प्रकारे चणे घातलेले आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपली ही जी चणे आहेत हे रेडी आहे. थोडासा काळा मसाला मी वरून घातलेला आहे, थोडं चमचमीत लागावं म्हणून. आणि मस्त आपले हे जे काळे चणे आहेत ते रेडी झालेले आहे. आपला एक पदार्थ रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपण वळूया मसाले भाताकडे. असं मी 1 ते 1.5 वाटी तांदूळ घेतलेले होते आणि ते धुवून ठेवले होते. त्यानंतर कोबी चिरून घेतलेली होती, बटाटे पण छान सोलून त्याचे पण छान असे कापं करून घेतलेले होते. लहान मुलांना आवडतातच नाही का. आणि त्याच्यानंतर सात्विक जेवण असल्यामुळे मी छान टमाट्याचे पण छोटे छोटे कापं करून घेतलेले होते. बघा अशा प्रकारे हे चिरून झाले की आपण मस्त आता फोडणीची तयारी करूया. छान आपण एक कुकरमध्येच भात करणार आहोत तर त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं जिरं घालूया आणि मस्त जिरं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये घालूया टमाटर आणि टमाटरला मस्त छान होऊ देऊया. जिरं तडतडलेले आहे, थोडी मिरची घातलेली आणि टमाटर घातलेले आहेत ते होऊ देऊया. टमाटर छान शिजायला आले की त्याच्यामध्ये आपण कोबी आणि बटाटे देखील घातलेले आहे. याला छान आपण परतून घेऊया आणि मस्त व्यवस्थित याला बघा अशा प्रकारे मस्त असं खमंग होतपर्यंत आपण याला ना परतून घेणार आहोत. पूर्ण भाज्यांना म्हणजे टमाटर आहेत, त्याच्यामध्ये कोबी आहे, आलू घातलेले आहे, बटाटे घातलेले आपण याला छान अशा प्रकारे आपण परतून घेऊया. आणि थोडं हे परतून झाले की मग आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया. अशा प्रकारे आपण हळद घातलेली आहे, तिखट घातलेला आहे आणि छान थोडा काळा मसाला देखील घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर याला आपण पूर्ण मसाल्यांमध्ये पण धने पावडर, सर्व मसाले घालून याला छान आपण परतून घ्यायचं आहे. हे छान परतून झालं की आपण त्याच्यामध्ये घालूया
तांदूळ जे आपण भिजून ठेवले होते, छान धुवून भिजून घातलेले होते, 5 ते 10 मिनटंच आपल्याला भिजू घालायचे, जास्त नाही, त्यामुळे भात ना खूप मऊसर होतं. आणि बघा हे पण भाजून झालेले आहे. तर आपण याच्यामध्ये घालूया पाणी आणि मस्त याला आपण कुकरची शिट्टी लावून घेऊया. आता ऑलमोस्ट आपला हा दुसरा पदार्थ देखील रेडी आहे. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत थोडंसं चवीपुरतं मीठ, चवीनुसार मीठ घालूया आणि थोडा गरम मसाला, काळा मसाला घालूया आणि आपला हा भात रेडी आहे. चला आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळूया, तो म्हणजे शिरा करूया छान. आपण 1 वाटी 1 कप आपण रवा घेतलेला आहे, तो आपण भाजून घेऊया. डायरेक्ट तुम्ही तुपामध्ये पण भाजू शकता किंवा असा साधा पण भाजू शकता. आणि जर म्हणजे असा साधा भाजून ठेवला की ना आपल्याला काय ना वेळ भेटतो. आणि म्हणजे जर आधीच पूर्वतयारी म्हणून आपण करून ठेवला, भाजून ठेवला, तर ते पण बरं पडतं. तर आता आपण असा छान रवा भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण शिऱ्याची पूर्ण कृती करूया. तूप घेतलेलं आपण कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण काजू, बदाम, मनुका हे छान फ्राय करून घेणार आहोत तूप गरम झाल्यावर, आणि ते आपण काढून घेऊया. ते झालं की आपण याच्याच कढईमध्ये आपण छान रवा घालूया आणि तो पण तुपावर छान भाजून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे जसं जसं रवा भाजतो आहे, थोडा सोनेरी जर आला रवा की आपण त्याच्यामध्ये मग बघा अशा प्रकारे दूध घातलेलं आहे आणि याला छान आपण दुधासोबत परतून घेणार आहोत. जसं जसं दूध घालतो आहे तसं तसं मस्त होत आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत साखर घातल्यावर आपण ते जे ड्रायफ्रूट्स केले होते ते पण घालूया आणि आपण वेलची पूड देखील घालूया आणि याला छान मस्त परतून घेऊया. बघा आपला हा शिरा देखील रेडी आहे. आपला तिसरा पदार्थ देखील रेडी आहे. त्यानंतर आपण करणार आहोत पुरी. मस्त 2-3 सेकंदामध्ये पुरी तळून घेऊया. मी एक मोठी पोळी लाटली आणि त्याच्यानंतर त्याचे असे झाकणाने डब्याने एक असे गोल गोल करून घेतले आणि मस्त त्याच्यानंतर छान अशी कुरकुरीत अशी पुरी लाटली. ते जरा निघत नव्हतं पण ते त्यानंतर निघालं आणि त्याच्यानंतर मी त्या पुरीला मस्त तेलामध्ये तळून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे ही पुरी मी तळून घेतली होती आणि खूप छान अशी कुरकुरीत झाली. तेल खूप जास्त गरम झालं होतं म्हणून लालसर आली, पण नंतरच्या पुऱ्या खूप छान झालेल्या होत्या. अशा प्रकारे आपला जो पूर्ण बेत होता, जशी आपण म्हटलं आपण थाली ही, त्याचे सर्व पदार्थ रेडी होते. आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत. मस्त मी वाढलेले आहेत चणे वाढले आहेत वाटीमध्ये चणे वाढले. त्याच्यानंतर मस्त भात देखील वाढलेला आहे आणि बघा अशा प्रकारे भात वाढला. त्याच्यानंतर मस्त शिरा देखील वाढलेला आहे आणि पुऱ्या देखील वाढलेल्या आहेत ताटामध्ये. तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टवर तर बघितलाच असेल, हो की नाही? चला तुम्ही पण हे पदार्थ करून बघा आणि कसं वाटलं ते सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब देखील करा. अशा प्रकारे पुऱ्या पण वाढलेल्या आहे. आणि जर तुम्ही कन्या भोजन करत असाल, हे ताट वाढल्यावर त्याच्याभोवती अशी रांगोळी काढा, म्हणजे